कोणीतरी म्हटले आहे की जीवन एक गाणे आहे, ते गा. जीवन एक खेळ आहे, तो खेळा. जीवन एक आव्हान आहे, ते पूर्ण करा. जीवन एक स्वप्न आहे, ते साकार करा. जीवन एक यज्ञ आहे, ते अर्पण करा. जीवन प्रेम आहे, त्याचा आनंद घ्या आणि इतरांनाही द्या. काय जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन असाच आहे काय? तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. प्रियांनो, परमेश्वर नेहमी अपेक्षा करतो की त्याच्या लेकरांनी, त्याच्या लोकांनी त्याचे ऐकावे. त्याने नेमून दिलेले विधी आज्ञा पाळाव्या आणि हे सर्व करणाऱ्यांना त्याने आशीर्वाद नेमलेले आहेत. परंतु मनुष्य हा चुकणारा आहे, भटकणारा आहे. म्हणूनच परमेश्वराच्या लेकरांवर शाप येतात किंवा देवाचा कोप होतो. प्रियांनो, देव आणि मोशेला माहीत होते की इस्रायलची मुले बंड करतील आणि करार मोडतील आणि देवापासून दूर जातील. यामुळे त्यांना जगभरात बंदिवासात नेले जाईल, जिथे ते जगभर बंदिवान म्हणून विखुरले जातील. आज आपण हेच आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. देव कशा प्रकारे इस्रायल लोकांना ताकीद देतो. येणाऱ्या भविष्यासाठी त्याने त्यांना अगोदरच सावध केले होते. देवाने त्यांना काय सांगितले हे पाहणे आजच्या आपल्या अध्ययनाचा भाग आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आपणाला माहीत आहे की ह्या दिवसांमध्ये आम्ही अनुवादाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 29व्या अध्यायाच्या 21 वचनांपर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे. आज 22 पासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत आणि नंतर 30वा अध्याय आणि त्याच्या पुढचा अध्याय आम्ही अभ्यासणार आहोत. 22 ते 27 वचने सांगतात. अनुवादाचे पुस्तक 29वा अध्याय 22 ते 27 वचने. तो म्हणतो, तुमच्यानंतर येणारी पुढल्या पिढीतील तुमची मुले आणि दूर देशाहून येणारा परका ह्या देशाची विपत्ती आणि ह्यात परमेश्वराने पसरलेले रोग पाहतील. आणि हा सर्व देश गंधक व खार ह्यांनी इतका जळून गेला आहे की येथे काही पेरणी कापणी होत नाही, येथे गवत उगवत नाही. पण परमेश्वराने कोपायमान व क्रोधयुक्त होऊन सदोम, गमोरा, अदमा व सबोयीम ह्यांचा विध्वंस केला तसा ह्याचाही केला आहे, हे त्यांना दिसेल. तेव्हा ते किंबहुना सर्व राष्ट्रातले लोक विचारतील, परमेश्वराने ह्या देशाचे असे का केले असावे? एवढा कोप भडकण्याचे कारण काय? तेव्हा लोक म्हणतील की ह्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने मिस्र देशातून ह्यांना काढून आणतेवेळी ह्यांच्याशी जो करार केला होता तो ह्यांनी मोडला. व जे देव त्यांना अपरिचित होते व जे परमेश्वराने त्यांना नेमून दिले नव्हते, अशा अन्य देवांची त्यांनी सेवा केली व त्यांना दंडवत घातले. म्हणून परमेश्वराचा कोप ह्या देशावर भडकून त्याने ह्या ग्रंथात लिहिलेला सर्व शाप त्यांना दिला. परमेश्वराने रागाने व क्रोधाने, महाकोपाने ह्या त्यांच्या देशातून त्यांचे उच्चाटन केले व दुसऱ्या देशात त्यांना फेकून दिले. हे आज आपण पाहतच आहोत. गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहेत, पण प्रगट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजांच्या निरंतरच्या आहेत. ह्याचा हेतू हा की ह्या नियमशास्त्राची सर्व वचने आपण पाळावी. श्रोत्यांनो, काही वर्षांपूर्वी मी ऐकले की एक विख्यात व्यक्ती ट्रेनने एशिया मायनर आणि पॅलेस्टाईन देशात गेले. दुपारनंतर त्यांनी येरुशलेम सोडले आणि ते मृत समुद्राकडे जाण्यास निघाले. जाताना आगगाडीच्या डब्याच्या शेवटी असलेल्या जागेत एका श्रीमंत माणसासोबत ते उभे होते. तो श्रीमंत माणूस त्यांना म्हणाला की मी नेहमीच ह्या देशाकरिता ऐकले की हा देश दूध आणि मधाचा देश आहे, परंतु हा प्रदेश तर फारच घाणेरडा आहे. माझी जी कल्पना होती तिच्या अगदी विरुद्ध. अशा प्रकारचा प्रदेश मी कधीच पाहिला नाही. त्या व्यक्तीने म्हटले, जे काही तुम्ही सांगितले ते फारच चित्तवेधक आहे. असे म्हणून त्यांनी स्वतःचे पवित्र शास्त्र उघडले
आणि त्या श्रीमंतला ह्या अध्यायाची 22 ते 24 वचने त्यांनी वाचून दाखवलीत की पुढील पिढीतील तुमच्या नंतर होणारी मुले आणि दूर देशाहून आलेले परके लोक ह्या देशाची विपत्ती आणि यात परमेश्वराने पसरलेले रोग सगळे पाहून अगदी हाच प्रश्न विचारतील, परमेश्वराने ह्या देशाचे असे का केले आहे? एवढा कोप भडकविण्याचे कारण काय आहे? आणि श्रोत्यांनो, एवढे वाचून झाल्यानंतर त्यांनी ह्याचे खरे कारण सांगितले, जे मोशेने 3500 वर्षांपूर्वी दिले होते. ते परमेश्वराच्या कराराला विसरलेत, जो त्याने त्यांच्या पूर्वजांशी केला होता, आणि त्यामुळेच ह्या देशाची अशी घाणेरडी आणि भयंकर अशी स्थिती झाली होती. प्रदेश आणि लोक दोघेही सोबतच आहेत. मोशेची पूर्ण पद्धती त्या भूमीकरिताच होती, फक्त लोकांकरिता नाही, परंतु भूमीकरिता सुद्धा. हे लक्षात घेतले पाहिजे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवसात जैतुनाच्या डोंगरावर आम्हाला झाडे दिसतात, तेव्हा तो झाडांनी आच्छादलेला प्रदेश होता. सगळीकडे झाडे होती, भरपूर लाकडे होती. ज्या शत्रूंनी ह्या देशाला ताब्यात घेतले त्यांनी सर्व झाडे कापून टाकलीत व त्या प्रदेशाला उद्ध्वस्त केले. परमेश्वराचा कोप फक्त लोकांवरच नाही आला, परंतु त्या भूमीवर, देशावर सुद्धा आला. आम्ही 28 आणि 29 वचने वाचलेली आहेत. करार देण्याआधी सुद्धा सांगण्यात आले होते की काय घडणार आहे. आता श्रोत्यांनो, परमेश्वराने आम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या नाहीत, परंतु काही गोष्टी अशा आहेत त्या त्याने सांगितलेल्या आहेत. अर्थातच त्या भूमीबद्दल त्याने सांगितले आहे. आज ती भूमी उद्ध्वस्त रूपात पडून आहे आणि लोक प्रयत्न करीत आहेत की तेथे पाणी उपलब्ध करावे. कृषीविषयक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की जर त्या ठिकाणी पाण्याची सोय झाली तर 25 दशलक्ष लोकांना त्यामुळे सहाय्य मिळेल. एरिहो ते येरुशलेम फिरणारे बरेचदा हे विचारण्याकरिता विवश होतात की दूध आणि मधाच्या ह्या देशावर परमेश्वराचा जो न्याय प्रगट झाला आहे त्याचा काय अर्थ आहे. इस्रायलला त्या देशातून बाहेर काढण्यात आले, कारण परमेश्वराने म्हटले की तुम्ही त्या देशात जा, तेथे राहा. परंतु परमेश्वराने त्यांना अटी दिल्या होत्या. त्यांनी त्या अटींचे पालन केले नाही, त्याच्या आज्ञा त्यांनी पाळल्या नाहीत. ह्याचा अर्थ असा आहे श्रोत्यांनो, की परमेश्वराने ज्या अटी त्यांना सांगितलेल्या होत्या त्या अटी जर ते पाळणार नाहीत तर परमेश्वराचा कोप त्यांच्यावर येईल. त्यांनी आज्ञा पाळल्या नाहीत म्हणून ते त्या देशात वापस पुन्हा परत जाणार नाहीत. ह्याचा अर्थ असा आहे का की इस्रायलांनी परमेश्वराचा करार पाळला नाही, आज्ञा पाळल्या नाहीत म्हणून ते त्या देशात वापस जाणार नाहीत? नाही. परमेश्वराने पॅलेस्टाईन करार, जो बिनशर्त करार आहे, ज्यात अटी नव्हत्या, पुढच्या अध्यायात आम्ही त्याबद्दल विचार करणार आहोत. आता आपण 30व्या अध्यायाकडे वळत आहोत. 30वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, मी तुझ्यापुढे मांडलेल्या ह्या सर्व गोष्टी म्हणजे हे आशीर्वाद व शाप जेव्हा तुझ्यावर येतील आणि तुझा देव परमेश्वर तुला ज्या ज्या राष्ट्रांमध्ये घालून देईल तेथे तू ह्या गोष्टींचे स्मरण करशील. आणि जेव्हा तू आपल्या मुलाबाळांसह संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे वळशील आणि जे काही आज मी तुला सांगितले आहे त्याप्रमाणे त्याची वाणी ऐकशील. ह्या ठिकाणी 7 महत्वाची अभिवचने परमेश्वर त्यांना देत आहे, ज्यामध्ये अटी नाहीत. पहिल्या वचनात म्हटले आहे की ते वेगवेगळ्या राष्ट्रात पांगतील. त्यांचे राष्ट्र त्यांच्या अविश्वासामुळे तहस नहस होईल, आणि तसेच झाले. दुसऱ्या वचनात सांगितले आहे की इस्रायली लोक पांगलेले असताना पश्चाताप करतील. ते पुन्हा परमेश्वराकडे वळतील. कदाचित आपणापैकी काही लोक विचारतील की काय त्यांचे त्या देशात वापस येणे त्यांच्या आज्ञा पालनावर अवलंबून नाही? हे जरा ऐकायला बरं वाटतं की त्यांच्या अनाज्ञाकारितेमुळे ते पांगल्या गेलेत आणि त्यांच्या आज्ञापालनामुळे पुन्हा ते वापस आलेत. परंतु असे नाही श्रोत्यानो, ही परमेश्वराची कृपा आहे, नियमशास्त्र नाही. ते आज्ञापालनामुळे वापस नाही आलेत, परंतु वापस आल्यामुळे आज्ञाकारी झालेत. परमेश्वर त्यांना वापस त्या देशात आणणार. पवित्र शास्त्रात अशा 12 महत्वाच्या भविष्यद्वाण्या आहेत ज्यांचा विषय इस्रायलांचे त्यांच्या स्वतःच्या देशात एकत्रित येणे हा आहे. 3रं वचन, तेव्हा तुझा देव परमेश्वर तुझे दास्य निवारील
आणि तुझ्यावर दया करून ज्या ज्या राष्ट्रांमध्ये त्याने तुझी पांगापांग केली असेल तेथून तुला पुन्हा एकत्र आणेल. हे वचन आम्हाला सांगतं की मसीहा येईल. हे लक्षात घ्या, कारण हे महत्वाचे आहे. वचनामध्ये पहिल्यांदा येशू ख्रिस्ताचे पृथ्वीवर येणे ह्या ठिकाणी नमूद करण्यात आले नाही. जेव्हा आपण यहुदाच्या पत्रात येऊ तेव्हा आम्हाला दिसेल की हनोखने ह्या सत्याचा उल्लेख केला की तो अर्थात येशू ख्रिस्त वापस येणार आहे. परंतु जुन्या करारात ह्या गोष्टीचा उल्लेख आहे. आम्हाला वचन सांगतं, आदामापासून 7वा पुरुष हनोक ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला आहे की पहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन पापी जनांनी त्याच्या विरुद्ध सांगितल्या त्यावरून त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभू आपल्या लाखो पवित्र जनासहित येतो. ही फारच महत्वाची आणि लक्षात घेण्यासारखी भविष्यवाणी आहे आणि अजूनपर्यंत ती पूर्ण झाली नाही. तोपर्यंत हा देश आशीर्वादित होणार नाही आणि त्या देशात शांती स्थापित होणार नाही. 4 आणि 5 वचने बघा. तुझे परागंदा झालेले लोक दिगंतापर्यंत विखरले असले तरी तेथून तुझा देव परमेश्वर तुला एकत्र करून आणेल. तुझे पूर्वज ज्या देशाचे वतनदार होते त्यात तुझा देव परमेश्वर तुला आणील आणि तू त्या देशाचा वतनदार होशील. तो तुझ्या पूर्वजांपेक्षा तुझे अधिक कल्याण करेल आणि तुला अधिक बहुगुणित करेल. ह्या ठिकाणी परमेश्वराने दिलेल्या अभिवचनांपैकी 4थे महत्वाचे अभिवचन सांगण्यात आलेले आहे. इस्रायलची त्या देशात पुन्हा स्थापना होईल. ह्या वचनांमध्ये अट दिलेली नाही. ते कितीही पांगल्या गेले तरी भविष्यामध्ये परमेश्वर त्यांना पुन्हा त्या देशात एकत्रित करेल ही वस्तुस्थिती बदलत नाही. आणि ही गोष्ट 4थ्या वचनात स्पष्ट झाली आहे. 5वे अभिवचन आहे, राष्ट्रीय स्तरावर परिवर्तन होईल. 6वं वचन बघा. तुझा देव परमेश्वर तुझ्या हृदयाची व तुझ्या वंशजांच्या हृदयाची सुनता करेल आणि आपण जिवंत राहावे म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने प्रेम करशील. आम्हाला दिसून येईल श्रोत्यानो की हेच अभिवचन इर्मया आणि होशे ह्यांच्या पुस्तकात सांगण्यात आलेले आहे आणि रोमकरास पत्रात पौलाने सुद्धा सांगितले आहे. 6वी गोष्ट ह्या ठिकाणी जी सांगण्यात आली आहे ती आहे, इस्रायलांच्या साऱ्या शत्रूंचा न्याय होईल. इस्रायली त्या देशात वापस परत येतील आणि नंतर प्रभूच्या वाणीचे अवलोकन करतील, प्रभूची वाणी ऐकतील. ही परमेश्वराची कृपा आहे आणि वचन आम्हाला सांगतं की शत्रूंचा न्याय होईल. 7 आणि 8 वचने, 30वा अध्याय 7 आणि 8 वचने. पण हे सर्व शाप तुझा देव परमेश्वर तुझा छळ करणाऱ्या शत्रूंवर व द्वेष्ट्यांवर आणेल. तू तर पुन्हा परमेश्वराची वाणी ऐकशील आणि ज्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या सर्व पाळशील. शेवटी सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे त्यानंतर इस्रायलला सर्व आशीर्वाद प्राप्त होतील. 9 आणि 10 वचने. तुझा देव परमेश्वर तुझ्या कल्याणासाठी तुझ्या हातचे सर्व काम, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वस्स व तुझ्या भूमीचा उपज ह्या बाबतीत तुझी समृद्धी करेल. परमेश्वर जसा तुझ्या पूर्वजांवर प्रसन्न होता तसा तुझ्या कल्याणासाठी तुझ्यावरही पुन्हा प्रसन्न होईल. तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकून ह्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेल्या त्याच्या आज्ञा व विधी पाळले आणि आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे आपल्या संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने वळलास तर असे होईल. आता हा वापस येण्याचा दिवस केव्हा आहे? काय हे आता खरेच घडेल? ज्याबद्दल श्रोत्यानो आम्हाला ठाऊक नाही त्याबद्दल आम्ही आपले मत ठामपणे प्रतिपादित करू शकत नाही. हे फार स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की जेव्हा ते त्या भूमीवर वापस येतील ते परमेश्वराच्या आज्ञेचे पालन होईल. जोपर्यंत ते परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करून नवीन हृदय जे परमेश्वर त्यांना देईल ते घेऊन वापस येणार नाहीत तोपर्यंत त्यांना आशीर्वाद प्राप्त होणार नाहीत. हे तेव्हा होईल जेव्हा स्वतः परमेश्वर त्यांना त्या भूमीवर वापस आणेल. वर्तमान समय त्यांचे वापस येणे परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करून नाही. माझा विश्वास आहे की इस्रायल लोकांची करारातील अभिवचनांप्रमाणे वापसी होणे भविष्यामध्ये बाकी आहे. हे सर्व बिनशर्त आहे, अटीविना आहे, कारण त्यांना त्या देशात
परमेश्वर वापस आणेल. 11 ते 14 वचने पुढे सांगतात, ही जी आज्ञा मी तुला आज देत आहे ती तुला अवघड नाही व ती तुझ्या आवाक्याबाहेर नाही, ती स्वर्गात नाही. आम्ही ती पाळावी म्हणून आमच्यासाठी स्वर्गात चढून जाऊन कोण ती आमच्याकडे आणेल आणि ती आम्हाला ऐकवील असे तुला म्हणावे लागणार नाही. ती समुद्रापलीकडे नाही. आम्ही ती पाळावी म्हणून समुद्रापलीकडे जाऊन आमच्यासाठी ती कोण आणेल आणि आम्हाला ती ऐकवील असे तुला म्हणावे लागणार नाही. हे वचन तर तुझ्या अगदी जवळ, म्हणजे तुझ्या मुखात व तुझ्या अंतकरणात आहे, म्हणून तुला त्याप्रमाणे वागता येईल. इस्रायल लोक हे सांगून सुटका करून घेऊ शकत नाहीत की त्यांना ही आज्ञा माहीत नाही. परमेश्वराने स्वतः त्यांना ही आज्ञा दिली आणि ती त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. आज आमच्यावर सुद्धा जबाबदारी आहे. आम्ही जे भूमीवर राहतो, जेथे आम्ही शुभवर्तमान ऐकू शकतो, त्या आमच्यावर जबाबदारी आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, उद्धार किंवा पापांपासून मुक्ती प्राप्त करून घेण्याकरिता आम्हाला स्वर्गात जाण्याची आवश्यकता नाही, समुद्र पार करून जाण्याची आवश्यकता नाही किंवा एखाद्या पहाडावर जाऊन बसण्याची आवश्यकता नाही. मी आपणाला सांगू इच्छिते, स्वर्ग अगदी आमच्या जवळ आहे. ज्या प्रकारे आज आपल्याजवळ रेडिओ आहे, तितक्याच जवळ स्वर्ग आहे. इतक्याच जवळ आहे, जसे एक देवाचे सेवक जे आपणाला परमेश्वराचे वचन सांगतात आणि जे काही आपण ऐकले वाचले त्यानुसार करण्याकरिता आपण स्वतः जबाबदार आहात. ह्या ठिकाणी आपली स्वतंत्र इच्छा कार्य करते. परमेश्वराचे वचन दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे माझे कर्तव्य आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीचे कर्तव्य आहे. आणि मी प्रयत्न हाच करते की रेडिओच्या माध्यमाने हे वचन आपल्या कानावर पडावे आणि पुस्तकाच्या रूपात आपल्या डोळ्यासमोर यावे. इतक्या सीमेपर्यंत मी हे वचन आपणापर्यंत घेऊन येऊ शकते, परंतु निर्णय तुमच्यावर अवलंबून आहे. आता लक्षात घ्या, 12 आणि 13 वचने पॉल प्रेरितने रोमकरास पत्रास सांगितलेले आहेत. रोमकरास पत्र 10वा अध्याय 6 ते 10 वचनांमध्ये त्यांनी ही वचने सांगितलेली आहेत. रोमकरास पत्र 10वा अध्याय 6 ते 10 वचने. परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व म्हणते, तू आपल्या मनात म्हणू नको की ऊर्ध्वलोकी कोण चढेल, अर्थात ख्रिस्ताला खाली आणावयास, किंवा अधोलोकी कोण उतरेल, अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणावयास. तर ते काय म्हणते? ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतकरणात आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवित आहोत ते हेच होय की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करीशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करीतो त्याचे तारण होते. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी पॉल असे म्हणत नाही की मोशेने हे म्हटले, परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व म्हणते. पॉल नियमशास्त्राच्या बदली विश्वासाला आणीत नाही. अनुवादाच्या पुस्तकात दिलेला हा हिस्सा भविष्यसूचक आहे आणि तो इस्रायल लोक पश्चातापी हृदयाने आत्म्याने जेव्हा परमेश्वराकडे फिरतील त्या दिवसाबद्दल सांगतो आहे. अनुवादाचे पुस्तक 33वा अध्याय आणि 10वं वचन सांगतं. अनुवादाचे पुस्तक 33वा अध्याय 10वे वचन, ते याकोबास तुझ्या अनुज्ञा, इस्रायलास तुझे नियमशास्त्र शिकवितील. ते तुला धूपाचा सुवास अर्पितील, तुझ्या वेदीवर निशेष होमबली अर्पितील. नवीन करार जो परमेश्वर आपल्या लोकांशी करणार त्याची प्रतीक्षा ह्या ठिकाणी आहे. इर्मयाचे पुस्तक 24वा अध्याय 7वं वचन सांगतं, मी परमेश्वर आहे, असे मला ओळखणारे हृदय मी त्यास देईन. ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईल, कारण ते आपल्या मनापासून माझकडे वळतील. तसेच इर्मयाचे पुस्तक 31वा अध्याय 31 ते 33 वचने सांगतात. इर्मयाचे पुस्तक 31वा अध्याय 31 ते 33 वचने. तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन. परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यास मिसर देशातून बाहेर आणले. तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावयाचा नाही. मी त्याचबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडिला. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा,
मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन. मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. इब्री लोकासपत्र 8 अध्याय 8 वचन सांगतं, लोकांना दोष लावून तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन. भविष्यातल्या ह्या नव्या कराराची स्थापना येशू ख्रिस्ताद्वारे होणार आहे. विश्वासाच्या द्वारे धार्मिकता. तोपर्यंत आवश्यक नाही की येशू ख्रिस्ताला खाली आणण्यासाठी कोणी स्वर्गात जावे. तो ह्या आधीच एकदा आला आणि त्या वधस्तंभावर त्याने आपला प्राण दिला. त्याला मृत्यूतून उठवण्याची आवश्यकता नाही. तो आधीच मृत्यूतून जिवंत झालेला आहे. इस्रायलांजवळ 1500 वर्षे नियमशास्त्र होते आणि त्यांना फक्त विचार न करता पाठ करणे व धार्मिक विधीतील संस्काराच्या रूपात ते माहीत होते. त्या विधींमुळे, नियमशास्त्रामुळे धार्मिकता आली नाही श्रोतांनो. ज्याप्रमाणे नियमशास्त्र आले त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त सुद्धा त्यांच्याकडे आला. ही काही अशी बाब नव्हती जी त्यांच्यापासून फार दूर होती. येशू ख्रिस्त स्वतः त्यांच्याजवळ आला. त्यांच्यामध्ये राहूनच तो मेला आणि तो पुन्हा जिवंत झाला. विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व त्यांच्याकरिता उपलब्ध होते, ज्याप्रमाणे ते आज आमच्याकरिता उपलब्ध आहे. कारण अनेक पिढ्यांपासून ह्याचा प्रचार होत आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण नक्कीच बऱ्याच गोष्टी शिकला असाल. आज आपण इस्रायलांविषयी 7 महत्त्वाची अभिवचने पाहिली. तसेच आपण पाहिले की इस्रायल लोकांनी माघारी येणे याविषयी 12 महत्त्वाच्या भविष्यवाण्या आहेत. या सर्व गोष्टी आम्हाला एकाच गोष्टीची खात्री देतात, ती म्हणजे परमेश्वर देव त्याच्या निर्मितीवर म्हणजेच मानवावर प्रेम करणार आहे. परंतु प्रश्न असा आहे की काय आम्ही मानव या नात्याने आमची जबाबदारी पार पाडली आहे? काय आम्ही देखील परमेश्वरावर प्रीती करतो? काय आमची निवड जीवन आहे की मरण? आमचा प्रतिसाद काय आहे? आपण प्रार्थना करू. आम्हावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. प्रभूजी, तुझ्या वचनांच्याद्वारे तू आज आमच्याशी बोललेला आहेस. आणि प्रभूजी, तुझी इच्छा हीच आहे की आम्ही तुझ्या प्रीतीमध्ये राहावं आणि आम्ही देखील तुझ्यावरती प्रीती करणारे तुझी लेकरं व्हावीत. होय प्रभूजी, कारण जितकी जास्त आम्ही तुझ्यावरती प्रीती करतो तितकं जास्त आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येतो, तितकं जास्त आम्ही आशीर्वादित बनतो. आणि तुझी इच्छा आहे की तुझ्या प्रत्येक लेकराने तुझ्या आज्ञेचं पालन करून तुझ्या आशीर्वादांमध्ये सदैव राहावं. होय प्रभूजी, आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार कर. आम्हाला तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस. इस्रायल लोक भटकले हे इतिहासात आम्हाला पाहायला मिळालं. होय प्रभूजी, आमची प्रार्थना आहे तुझ्यामध्ये तू आम्हाला दृढ कर. या विनंत्या मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो, म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे भय धरा, त्याच्या आज्ञा पाळा. प्रभू आपणास सहाय्य करो.